सर्वांना नमस्कार. मी प्रसन्न पोपटराव पवार. खरं तर वडीलच येणार होते कार्यक्रमाला, परंतु मी त्यांची जागा भरून काढायला तर नक्कीच नाही आलेलो इथं. मी एक प्रेक्षक म्हणून एक चांगला कार्यक्रम मला पाहायचा म्हणून आलो होतो. परंतु आमचे सहकारी दीपकराव त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांचे चिरंजीव आले, त्यामुळे मला तो सन्मान मिळाला. सर्व व्यवस्थापकांचा मी प्रथमतः आभार मानतो. खरं तर मी स्वतः BSc ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे. शेती आणि शेतीच्या प्रश्नांविषयी माझं काम चालू असतं. परंतु हिवरे बाजारमध्ये जे गाव ग्रामविकासात केलेल्या कामामुळे, जलसंधारणामुळे जगाच्या नकाशावर पोचलं आणि ज्या माणसाने त्यात आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं, त्या माणसाच्या घरात मी जन्म घेतला आहे. ते काम मी पहिल्या दिवसापासून पाहिलं आहे, म्हणून दोन गोष्टी तुमच्याशी बोलतो. हिवरे बाजारची सुरुवातीपासूनचा प्रवास तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की एक दुष्काळी गाव होतं, जिथे व्यसनाधीनता वाढली. त्यातून अत्यंत खुनाच्या घटनेपर्यंत घटना गेल्या आणि त्यातून कसा एक सरपंच गावात आला, त्याने जलसंधारणाची कामं केली, लोकांना सोबत घेतलं आणि एक गाव उभा केलं. परंतु त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा आता आमची हिवरे बाजारमध्ये काम करणारी तिसरी पिढी आहे का जिने हिवरे बाजारचा सुरुवातीचा संघर्ष पाहिलेला नाही, हिवरे बाजारची व्यसनाधीनता कशी होती ती पाहिली नाही, किंवा हिवरे बाजारमध्ये कुठल्या समस्या होत्या त्या पाहिल्या नाही. परंतु तरीही गावात काम करताना आम्हाला गावातल्या जुन्या जाणत्या लोकांविषयी किंवा गावाविषयी आजही तेवढीच आत्मीयता आहे. आजही आम्हाला ते हिवरे बाजारचं वैभव, हिवरे बाजारने घालून दिलेली शिस्त टिकवून ठेवावीशी वाटते. ती का वाटते याविषयी मी तुम्हाला सांगतो. आमचे वडील नेहमी सांगतात की बदल ही एक मोठी प्रोसिजर आहे की जी अचानक होत नाही किंवा जी पैशाने होत नाही. योजना असतील, तुमच्या गावातील नेतृत्व असतील किंवा चांगलं काम करण्याची भावना प्रत्येक गावात असते, प्रत्येक तुमच्या सगळ्यांमध्ये ती भावना असते. हिवरे बाजारला ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना तुमच्या सगळ्यांच्याच गावाला आहेत. पण एक त्यात गोष्ट हवी असते ती सातत्य. आणि सातत्य ही गोष्ट अशी आहे की जी अत्यंत लहान वयापासून तुम्हाला त्याची सवय पाहिजे. आमच्या गावात जी जिल्हा परिषदची शाळा आहे किंवा माझं शिक्षण 10वीपर्यंत गावातच झालं. ज्या शाळेत शिकलो, अगदी पहिलीपासून माझ्या वडिलांची शाळेमध्ये आठवड्यातून एक दिवस का होईना व्हिजिट असते. मुलगा स्वच्छतेचे 7 संदेश पाळतो की नाही, किंवा आम्ही एक हेल्दी कॉम्पिटिशन शाळेमध्ये नेहमी राबवतो की मी त्यातून गेलो आहे. कुणाच्याही घरात कुठलंही व्यसन असो, किंवा आजोबा असतील, वडील असतील, तंबाखू खात आहेत, बिडी ओढतायत, त्याने चोरून त्याची बिडी, तंबाखू शाळेत आणून जमा करायची. ज्याची जास्त जमा होईल त्याला बक्षीस दिलं जाईल. किंवा वृक्षमित्र पुरस्कार असेल घराच्या परिसरात किंवा गावात इतरत्र, जो कोणी झाडं लावून जास्त जगवेल, वर्षभराच्या शेवटी ज्याची झाडं मोठी होतील किंवा जास्त झाडे लावतील त्याला बालवृक्षमित्र पुरस्कार द्यायचा. अशा ज्या काही गोष्टी शाळेमध्ये राबवल्या गेल्या, त्यातून आज आम्ही अशा वयात आहोत की तर आम्हाला सांगावं लागत नाही की गावात जर झाड लावलंय तर त्याला आपण पाणी घातलं पाहिजे, किंवा गावात चौकात आपण कागद टाकायचं नाही. आजही आमच्या शाळेत जर मुलं 10 वाजता शाळा भरते तर 9 ते 10 शाळेमध्ये प्रत्येक रस्त्यावरती एक स्वच्छतेची फेरी काढली जाते. प्रत्येक वर्गाला एक रस्ता दिला जातो. स्वच्छतेचं बजेट म्हणाल तर आमच्या ग्रामपंचायतचं स्वच्छतेचं बजेट 0 आहे. सगळं शाळेतली मुलं करतात आणि आपलीच मुलं कचरा गोळा करतात म्हणल्यावर गावातील लोकही कचरा टाकायला संकोच करतात की आपल्याच मुलांना कचरा उचलावा लागतो. मग ही भावना प्रत्येक मुलामध्ये तयार झालेली आहे. आणि त्यातूनच आता गावगाव आपण पाहतो की गावातल्या समस्या, आता गावाचा विकास ही बऱ्यापैकी राहिलेली नाही आहे. म्हणजे तुम्ही फार विकास केला आणि तरी लोक तुमच्या मागे उभं राहतील, ही संकल्पना कुठेतरी आता थोडीशी बाजूला होती आहे. किंवा जेव्हा गावात लोक येतात, लोकांशी बोलायची मला संधी मिळते, तेव्हा प्रत्येकाचं म्हणणं हेच येतं की पवारसाहेबांना स्वीकारलं आहे, पण आमच्याकडे काम करूनही लोक आमच्या मागे उभं राहत नाही, किंवा आम्ही बरीच कामं केली तरी लोकांनी आम्हाला नाकारलं. तर या घटनेच्या आपण जेव्हा मुळाशी जातो तेव्हा त्याचं उत्तर हे आर्थिक समस्या येतं. बऱ्याच ठिकाणी प्रश्न असे असतात की आमच्याकडे जातीय तेढ आहे, ठराविक जातीचं जास्त मतदान आहे किंवा ठराविक जातीचं कमी आहे, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा त्रागा सहन करावा लागतो. आत्ताच चालू असलेला आरक्षणाचा मुद्दा असू द्यात, कुठलाही मुद्दा असू द्यात, याचं उत्तर हे आर्थिक समस्येजवळ सापडतं. आणि गावगाड्याची आर्थिक समस्या ही गावच्या शेतीशी जोडलेली आहे. तुम्ही जर त्याच गोष्टीवरती काम केलं नाही, किंवा आत्ताही आपण बोलतो की सरपंच म्हणून आपण नेहमी मागण्या करतो की सरपंचांचे, आत्ताच मागणी केली दादांनी की सरपंचांचे आमदार असले पाहिजे, नक्कीच असले पाहिजे. परंतु त्याही पलीकडे जाऊन आता
एका छोट्या समस्येकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की गावातला शेतकरी कसा सुधारेल. आपण बघतो की सरासरी 10 वर्षापूर्वी कांद्याचा एकरी खर्च किती होता. फार तर फार 10 ते 15 हजार रुपये एकरी खर्च यायचा. आज तोच खर्च 50 ते 55 हजार रुपयांपर्यंत जातो मजुरांचा धरून. मग असं काय बदलले 10 वर्षात की एवढा खर्च आपण वाढलोय. तुमचे रोग तेच आहेत, तुमच्या किडी तेच आहेत, वातावरणही तेच आहे. असा बदल काय झाला. मग ही जी कृत्रिम भाववाढ केलेली आहे याला कुठेतरी छेद दिला पाहिजे. त्यासाठी गावामध्ये मातीची प्रयोगशाळा आपण जे म्हणतो सॉईल हेल्थ कार्ड. आता मी स्वतः त्यात काम करतोय. मी जो काम करतो म्हणजे पाणलोट क्षेत्र विकासातील किंवा पाणलोट क्षेत्रातील जो काही सेंद्रिय कर्ब आहे आणि गाळ आहे तो मातीच्या धूप जेव्हा मातीची धूप होते त्याबरोबर कसा वाहून जातो आणि यांचा परस्पर संबंध कसा असतो याविषयी आमचा सध्या अभ्यास चालू आहे. यासाठी आम्हाला आदर्श गाव योजनेतून काही फंड्सही मिळालेले आहेत आणि तो जो काही आमचा फायनल रिझल्ट असेल त्यावरनं पाणलोट क्षेत्र विकासासंबंधीचे किंवा त्याची उपयोगिता संबंधीचे धोरणं आणि त्याविषयी पॉलिसी मेकिंगचे निर्णय ठरताना यावरती उपयोग होणार आहे. तर त्यातून आम्ही एक मातीची प्रयोगशाळा तयार केलेली आहे. राहुरी महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ आमच्यासोबत त्या ठिकाणी काम करते. आम्ही जेव्हा सहज माझ्याच गावात आम्ही जेव्हा 110 प्रकारचे मातीचे सॅम्पल घेतले वेगवेगळ्या भागातून आम्ही कार्बन मॅपिंग करत होतो गावाचं मातीचं. तर सेंद्रिय कर्ब आम्हाला 0.5 किंवा 0.57 58 या रेंजमध्ये सापडला की जो आपला 2.0 पर्यंत असला पाहिजे तेव्हा तुमची माती जिवंत आहे असं म्हणता येईल. आणि सरासरी महाराष्ट्रात जर आपण गेलो तर 0.25 एवढाच तो सापडतो. म्हणजे आपण नक्की कुठल्या याच्यावरती काम करतोय किंवा शेतकरी आपण म्हणतो शेतकरी फार प्रगतशील झाला आता मातीशिवाय शेती करतो. मी स्वतः त्यावरती थायलंडमध्ये 11 महिने शिक्षण घेतलेलं हायड्रोपोनिक्सवरती की मातीविना शेती कशी होऊ शकते. परंतु भारतात त्याची उपयोगिता फार सिद्ध होईल असं मला वाटत नाही. मग तेव्हा ज्यावेळेस ह्या क्षेत्रात मी काम करायला लागलो तेव्हा समजलं की सगळ्या प्रश्नांचं मूळ हे शेतीजवळ आहे. इव्हन तुमच्या गावातली जर शेती समृद्ध झाली तुमचं आपोआप मायग्रेशन थांबणार आहे, स्थलांतर थांबणार आहे. स्थलांतर करणारे कुठलाही व्यक्ती असू द्या तो एकदा गावाच्या बाहेर गेला की गावात येणारा आर्थिक सोर्स त्याचा कमीच होतो. गावाची आर्थिक स्थिती तिथंच कोलमडलेली असते. पण तुम्ही जर शेती समृद्धी केली, तुम्ही जर मागणी केली तुमच्या याच्यातून की प्रत्येक ग्रामपंचायतीला आमच्याकडे मातीची एक प्रयोगशाळा असली पाहिजे, त्या प्रयोगशाळेला एक तुम्ही जो BSc MSc केमिस्ट्री झालेला आहे त्यासाठी जागा तिथं असली पाहिजे. प्रत्येक शेतकरी रोजच्या रोज तिथून कन्सल्टन्सी घेऊ शकतो. आपल्या मातीचं सॉईल हेल्थ कार्ड करू शकतो की ज्यातून त्याला अचूक अंदाज येईल की आपल्या मातीत कुठले घटक आहेत, पिकाला किती घटक लागत आहेत आणि आपण किती टाकलं पाहिजे. त्यातून त्याचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. खर्च कमी झाला म्हणजे ऑटोमॅटिक त्याचा नफ्याचं प्रमाण वाढणार आहे. आणि या गोष्टी जर साध्य झाल्या आणि फार काय अवघड गोष्ट नाही. आता आम्ही अर्ध्या टप्प्यात आहोत. आम्ही आता यावर्षी सॉईल हेल्थ कार्ड सगळ्या गावाचं आम्ही करतोय तयार. त्यातून असे काही मार्गदर्शक आहेत, माझे मार्गदर्शक आहेत डॉक्टर प्रफुल्ल घाडगे म्हणून की जे जैवरसायन शास्त्रामध्ये काम करतात. आता मध्यंतरी एक छोटा प्रयोग सांगतो त्यांनी केलेला. आपण जे पेस्टिसाइड्स कीटकनाशकांचे फवारे घेतो, कांद्यावरती घेतो, इतर फुलांवरती घेतो. आता झेंडूवरती त्यांच्याकडे एक शेतकरी आला होता. तर तो 1,500 ते 2,000 रुपयांची पूर्ण बॅग कृषी सेवा केंद्रातून घेऊन आला होता आणि त्यांनी ते आळी दाखवली. हेलिकोवर्पा आर्मिजेरा म्हणून त्या आळीचं नाव आहे शास्त्रीय भाषेत. तर त्यांनी सांगितलं या आळीवरती ताबा मिळवण्यासाठी, कंट्रोल मिळवण्यासाठी फक्त 200 रुपयांचं जैविक जे कल्चर म्हणतो आपण जीवाणूंचं तेवढंच अपेक्षित आहे. त्यांनी तो प्रयोग दाखवला. ते जीवाणू त्या आळीला अक्षरशः 1 दिवसाच्या आत आजारी पाडून पूर्ण त्या पिकावरचा प्रादुर्भाव दूर केला जाऊ शकतो. आता हे ज्ञान त्यांच्याजवळ आहे. परंतु आपण जर गावाच्या बाबतीत विचार केला तर गावातले 3च लोक प्रमुख असतात, सरपंच, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक. ह्या तिघांनी जर ठरवलं तर गावातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर ही गोष्ट शेअर होऊ शकते की आपण अशा प्रकारे या गोष्टींचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. त्यानंतर दुसरी एक गोष्ट सांगतो. मध्यंतरी आमचं कार्बन क्रेडिट संकल्पना म्हणजे सध्या जागतिक स्तरावरती याविषयी काम सुरू आहे. कार्बन क्रेडिट्स म्हणजे काय की एखाद्या देशातलं समजा कंपनी आहे तिथं त्यातून कार्बन उत्सर्जन फार जास्त प्रमाणावरती होत आहे. परंतु जागतिक स्तरावरती एक नियमावली बनवलेली आहे. जेवढं तुमचं कार्बन उत्सर्जन आहे व्यवसायाचं तुमच्या तेवढ्या प्रमाणात तुम्ही ऑक्सिजन शोषणारी झाडं लावली पाहिजेत. परंतु काही ठिकाणी काय होतं की त्या भागात झाडं लावायला स्कोप नसतो किंवा तेवढा वेळ नसतो. अशा वेळी जी प्रगतशील देश आहेत, भारत असेल, नेपाळ असेल, पाकिस्तान असेल, अशा देशातील लोकांना
ते उद्योगपती प्रवृत्त करतात की आमच्याऐवजी झाडं तुम्ही लावा आणि त्यातून जे तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे ते आमच्या वाट्याला येऊ द्या. यात कायदेशीर बाबी बऱ्याच आहेत, परंतु आता दिल्ली मेट्रोने या प्रोजेक्टविषयी क्लेम केला होता की आम्ही रस्त्यावरच्या रोजच्या 20,000 दुचाकी रस्त्यावर येण्यापासून वाचवल्या, तर त्यांना 200 कोटी रुपयांचा कार्बन क्रेडिट्सचा निधी मिळाला होता, 200 कोटी रुपये. परंतु तेच जर आपण पाहिलं तर गावातला शेतकरी आपल्या प्रत्येक बांधावरती 4-4 झाडं जपू नये. एका झाडाचे वार्षिक 1,000 रुपये मिळतात. त्यात जर शेतकऱ्याला आपण गावातली सोसायटी असेल, कृषी सहायकाच्या माध्यमातून सोसायटी तयार केली, त्यातून त्या झाडांची सगळ्यांची बेरीज केली किंवा नव्याने झाडं लावले, 3 वर्षात कायदेशीर बाबी पूर्ण करून ते सर्टिफिकेट आपण प्रत्येक शेतकऱ्याला देऊ शकतो, तर एका झाडामागे 1,000 रुपये असे जर शेतकऱ्याला मिळाले तर बांधावरती 10-10 झाडं कोणता शेतकरी जपणार नाही. तुमचं 33 कोटी ते वृक्ष लागवडीचं जे काही तुमचं ध्येय होतं ते तुमचं ऑटोमॅटिक साध्य होणार आहे. परंतु ह्या गोष्टी तेव्हा शक्य होतील जेव्हा सरपंच म्हणून किंवा तुमचे ग्रामसेवक असतील किंवा कृषी सहाय्यक असतील, ही लोक शासकीय स्तरावरती ह्या मागण्या लावून धरतील. अशा प्रकारचा शासन निर्णय होण्यासाठी तुमच्यासारख्यांकडून जास्त प्रमाणात जर सरकारवरती किंवा जे काही ध्येय धोरणं ठरवणारे लोक आहेत त्यांच्यावरती जर हा प्रश्न मांडला गेला तर नक्कीच यावरती तोडगा निघू शकतो असं मला वाटतं. आणि बाकी काय जास्त गावगाड्याच्या समस्या ज्या काय त्याविषयी तुम्हाला माहितीच आहे, त्याविषयी वडिलांकडूनच तुम्ही जास्त ऐकलेलं बरं. परंतु मी ज्या क्षेत्रात काम करतो त्याविषयी तुमच्याबरोबर 2 शब्द बोलावेत अशी माझी इच्छा होती. त्याबद्दल सगळ्या सन्मान्य व्यासपीठाने मला संधी दिलीत, तुम्ही मला ऐकून घेतलं. मी काही जास्त भाषण माझ्याकडनं होत नाही, कारण की आम्ही पूर्ण वेळ गावातच काम करत असतो. काही चुकलं असेल किंवा बोलण्यात कमी जास्त झालं असेल तर सांभाळून घ्या. धन्यवाद.